श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि चार अंतकरणापासून झालेल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादी विषयाचे ज्ञान जागे झाल्यापासून झोपेपर्यंत 42 तत्वांचा व्यवहार होतो. याला जागृत अवस्था म्हणतात. मग हा पहिला भाग झाला. ह्याचे 8 तत्व आहेत. जागृत अवस्था, नेत्रस्थान म्हणजे जागृतीमध्ये डोळ्याला महत्त्व आहे, विशेष रूपानं डोळ्याचं काम आहे. तिसरं वाचा वैखरी आहे, म्हणजे स्पष्ट बोलता येतं. इथं सुखदुःखाचा भोग होतो. शरीराकडून क्रियारूप व्यवहार शक्तीने होतो. अभिमानी जीवाला राग द्वेष रजोगुणामुळे होतात. अक्षराला आकार मात्रा म्हणतात. बुद्धीच्या ठिकाणी आभासास करता भोगता म्हणून अभिमान धरला तो त्याला विश्वाभिमान म्हटलेला आहे. तर हे जागृतीचे 8 तत्व आहेत. आणि पंचकृत पंचमहाभूताचे 25 तत्व आहे. 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार धरलं तर हे किती झाले? 36. आणि त्याचे अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. 36 तत्वाचा मूळ हरी. म्हणजे इथं सद्गुरू सांगतात उमला 25 त्रि आत्र एवा तत्व 33 स्पष्ट ए दृश्य तू द्रष्टा जाण ए तू केम थाईस वेद प्रमाण. 25 आणि 8 हे 33 तत्व आहेत. याला तू जाणणारा याच्याहून वेगळा आहे, यांचा द्रष्टा साक्षी आहे. तर यास्क आचार्य सांगतात जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय अपक्ष्यते विनश्यते षडविकार कही सोय. हे शरीर जन्मल्यावर काही दिवस राहतं, म्हणजे वाढ होती याच्यामध्ये. वर्धते आणि जन्मल्यानंतर वाढ होते, मग तरुण होतो, मग वृद्ध होतो आणि मग मृत्यू पावतो. तर हे 6 विकार या स्थूल देहाला लागलेले आहेत. आणि या स्थूल देहाचा तू द्रष्टा आहे. ह्या दृश्य शरीराला जाणणारा याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. आत्ता आहे, इथं आहे, प्रत्यक्ष आहे. म्हणून सद्गुरू सांगतात ए षड विकार देहने कह्या तू पोते निर्विकार. गुरुवाक्य विश्वास करी अनुभव मन्माधार. स्थूल देह तो हूँ नहीं सूक्ष्म देह हूँ जान. सद्गुरु कहे तू नहीं लिंग दृश्य बखान. म्हणजे सद्गुरू सांगतात की हे 6 विकार स्थूल शरीराचे आहेत आणि तू निर्विकार आहेस. तुझ्या ठिकाणी कुठलाच विकार नाही. न जन्मणं, न वाढणं, न तरुण होणं, न वृद्ध होणं, न मृत्यू होणं. हे 6 विकार शरीराचे आहेत. आणि या शरीराच्या विकाराला जाणणारा तू निर्विकार परमात्मा प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे असं सद्गुरू सांगतात. मग शिष्याला वाटतं की बाबा स्थूल देह तर नसेल मी, म्हणजे शब्द काम करायला लागला. त्याची स्थूल देहावरची कल्पना संपली.
मग त्याला वाटायलं की आता समजा दिसणारा मी नाही, मग याच्यामध्ये असन मी. स्थूल देह तो हूँ नहीं, सूक्ष्म देह तो हूँ सही. मग सद्गुरू सांगतात, तू स्थूल देह तर नाहीच, पण सूक्ष्म देह सुद्धा तू नाही. या सूक्ष्म देहाचा तू द्रष्टा साक्षी आहेस. सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, हे 17 तत्व आहेत. आणि या 17 तत्वाला जाणणारे आपण ह्या 17 तत्वाहून कसे आहोत? वेगळे आहोत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण. म्हणून श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. भगवान सांगतात की श्रोत्रम म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळा, स्पर्श म्हणजे त्वचा, विषय आलेला आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय यांना जाणणारा आणि मनात जाणणारा, इंद्रियाद्वारे अंतःकरणात जाणायलोत ना. म्हणून श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. या सगळ्यांचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये विषयाचं सेवन कोण करतो? ते तुम्ही आहेत. इंद्रियाद्वारे अंतःकरणात विषयाला सेवन करणारे कोण आहेत? इथं तुम्ही आता आहेत, इथं आहेत. तुम्हाला माहीत आहेत की कानाद्वारे शब्द आपल्याला अंतःकरणात कळायला लागला. आता शब्द आहे, आता कान आहे, आता अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये कानाद्वारे शब्दाला जाणणारे तुम्ही प्रत्यक्ष आहात. शब्द प्रत्यक्ष का? कानाद्वारे कळायला लागला. कान प्रत्यक्ष का? शब्द कळायला लागला. मन प्रत्यक्ष का? कारण मनात कानाद्वारे शब्द कळायला लागला. आणि मी प्रत्यक्ष का? कारण कानाद्वारे शब्दाचं प्रत्यक्ष अंतःकरणात कोणाला व्हायलं? मीला व्हायला लागलं. म्हणजे मीही प्रत्यक्ष आहे, अंतःकरण प्रत्यक्ष आहे, कान प्रत्यक्ष आहे आणि शब्दही प्रत्यक्ष आहे. म्हणजे शब्द काम करायला लागला. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, शब्द शक्तेर अचिंत्यत्वात् शब्दात एव अपरोक्षभिः. शब्दाची अचिंत्य शक्ती आहे. जर वस्तू परोक्ष असेल म्हणजे लांब दूर देशामध्ये असेल तर त्या वस्तूचं शब्द परोक्ष ज्ञान करून देतो. ती आता इथं नाही आहे पण दूर देशामध्ये आहे तर त्या वस्तूचं शब्द परोक्ष ज्ञान करून देतो. ती आहे, इथं नाही. म्हणजे समीप देश आणि समीप काल नाही आहे, दूर देश आहे आणि वेगळ्या काळामध्ये आहे. मग तरी त्या वस्तूचं शब्द काय करतो? परोक्ष ज्ञान करून. आणि समीप देश समीप काल असलं की शब्द काय करतो? त्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान करून देतो. म्हणजे ती वस्तू आत्ता इथं आपल्याला प्रत्यक्ष कळते. म्हणून शब्द प्रत्यक्ष आहे आणि शब्दाचा अर्थ सुद्धा प्रत्यक्ष आहे. म्हणून शब्द म्हणजे अर्थ नाही आणि अर्थ म्हणजे शब्द नाही. वर्ड्स आर नॉट द थिंग्स. शब्द म्हणजे वस्तू नाही. वस्तू वेगळी आहे. वस्तूची ओळख पटण्यासाठी दिलेलं नाव ही त्याची खूण आहे, तो शब्द आहे. म्हणून शब्दाची व्याप्ती एवढी मोठी आहे की शब्द रूपवान पदार्थाचं सुद्धा ज्ञान करून देतो. शब्द अतींद्रिय मनाचं सुद्धा ज्ञान करून देतं. जे इंद्रिया वाचून कळतं त्या मनाचं सुद्धा शब्द ज्ञान करून देतो. आणि जो मन वाणी बिनरूप आहे म्हणजे बुद्धीच्याही पलीकडचा आहे तो परमात्मा, त्याचंही शब्द वर्णन करतो. म्हणजे शब्द काम करायला लागला. ह्याची केवढी मोठी व्याप्ती आहे.
म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून या नामाचं म्हणजे शब्दाचं महत्त्व एवढं आहे की शब्द अरूप असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतं. मग वाऱ्याला रूप आहे का? नाही. पण वारा शब्द अरूप वस्तूचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान करून द्यायला लागला की त्वचेद्वारे गारवा अनुभवाला यायला. हे त्वचेद्वारे वारा शब्द त्या स्पर्शाचं ज्ञान करून देतो. म्हणून शब्द कसा आहे? शब्द स्थूल आहे, व्यावहारिक आहे, अनात्म आहे, जड प्रत्यक्ष आहे. आणि त्या शब्दाचा अर्थ तो व्यावहारिकही असू शकतो, प्रातिभाषिकही असू शकतो आणि पारमार्थिक ब्रह्मसुद्धा असू शकतो. कारण शब्दच आहे ना, आणि अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. म्हणून मन सूक्ष्म आहे. मन शब्द कसा आहे? स्थूल आहे, ध्वनिरूप आहे, जड अनात्म प्रत्यक्ष. कारण सगळे शब्द कसे आहेत? ध्वनिरूप आहेत. हे ध्वनी आहेत. आता बोलून दाखवलेले शब्द ध्वनिरूप जड आहेत आणि लिहिलेले शब्द वर्णरूप जड आहेत. लिहिलेले शब्द कसे आहेत? वर्णरूप आहेत आणि जड आहेत. कारण ह्या शब्दाला हे शब्द कळायलेत का? नाही. म्हणजे हे शब्द जड आहेत, अनात्म प्रत्यक्ष आहे. आणि बोललेले शब्द ध्वनिरूप आहेत, ध्वनी आहे हा. म्हणून सा रे ग म प ध नि सा हा काय आहे? ध्वनी आहे. सा ध्वनी, रे ध्वनी आहे. मग आकाशामध्ये सुद्धा ध्वनी होतो. वीज कडकडाटते, विजेची कडकडाट हा ध्वनी आहे. मग काही आता घंटानाद आहे, हा सुद्धा ध्वनीच आहे. म्हणून या आकाशामध्ये किती ध्वनी आहेत? भरपूर ध्वनी आहेत. परंतु प्रत्येक ध्वनीला एक अर्थ आहे. जसं शब्द, म्हणून शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द कसा आहे? आकाशाचा गुण आहे. मग शब्दाला रूप नाही, शब्दाला रस नाही, शब्दाला गंध नाही, शब्दाला स्पर्श नाही. पण शब्द कानानं ऐकू येतो आणि तो आकाशाचा गुण आहे. म्हणून स्पर्श, रूप, रस, गंध रहित असलेला शब्द आत्ता इथं स्थूल, ध्वनिरूप, अनात्म, जड प्रत्यक्ष आहे. आणि त्या शब्दाला जाणणारे आपण आता आहोत, इथं आहोत, माहीत आहोत, प्रत्यक्ष आहोत. परंतु सूक्ष्म, चेतन, आत्म, निर्गुण प्रत्यक्ष आहोत. आणि हे निर्गुण पारमार्थिक प्रत्यक्ष आहे. म्हणून प्रत्यक्षामध्ये फरक आहे. म्हणून हे शरीर व्यावहारिक आहे, अनात्म आहे, जड आहे आणि प्रत्यक्ष आहे. आणि याला जाणणारे आपण आत्ता इथं निर्गुण पारमार्थिक चैतन्य प्रत्यक्ष आहोत. म्हणून शब्द काम करायला लागला. शरीर शब्द आहे. शरीर शब्दाचा अर्थ शरीर नाही. शरीर शब्दाचा अर्थ मांसमय रचना, हाडामासाची रचलेली एक रचना आहे. आणि मन शब्द आहे. मग मन शब्द मन नाही. मन वस्तू कशी आहे? सूक्ष्म आहे, संस्कारमय आहे. म्हणून कपडा शब्द कपडा नाही. कपडा शब्दाचा अर्थ हे आडवे आणि उभे दोरे जे ओवलेले आहेत ते सूत आहे. कारण कपडा म्हणजे कपडा आहे का आडवे आणि उभे दोरे आहेत? आडवे उभे दोरे आहेत. आणि त्या दोऱ्याचा पीळ जर उकलला की ते उघड काय आहे? कापूस आहे.
म्हणून कापसाचं वास्तव प्रत्यक्ष आहे आणि कपड्याचं कल्पित प्रत्यक्ष आहे. तसं शरीराचं कल्पित प्रत्यक्ष आहे आणि हाडामासाचं वास्तव प्रत्यक्ष आहे. बरोबर आहे ना? हां, आता मन शब्द आहे आणि त्या मन शब्दाचा अर्थ संस्कारमय, संस्काराचा एक गठ्ठा आहे. तो काल आपण चिंतन केलं ना की हे मन काय आहे? संस्कार, सगळ्या विषयाचे संस्कार. आणि हे विषयाचे संस्कार कुठून आले? इंद्रियाद्वारे विषयाचं ज्ञान कुठं अंतःकरणात झालं. म्हणजे कुठं रेकॉर्ड झालं? ते अंतःकरणात झालं. आणि जर इंद्रियच बंद केले तर मग विषयाचे संस्कार होतील का? नाही होत. म्हणून डोळे बंद करून पहा, कान बंद करून पहा. हे जर विषय बंद केले तर त्याचे संस्कार अंतःकरणात होतच नाहीत. मग इंद्रियाद्वारे अंतःकरणात स्थूल विषयाचे संस्कार आहेत. आता विषय स्थूल आहेत, परंतु विषयाचे झालेले संस्कार सूक्ष्म आहेत. म्हणून अंतःकरण कसं आहे? सूक्ष्म, अनात्म, जड प्रत्यक्ष आहे. आणि विषय स्थूल, जड, अनात्म प्रत्यक्ष आहे. म्हणून मनामध्ये आणि विषयामध्ये काहीच फरक नाही. फक्त फरक एवढाच आहे की विषय स्थूल आहेत आणि त्याचे चित्ररूपी मन हे सूक्ष्म आहे. जसं दगड आणि आरसा ह्याच्यात फरक काहीच नाही आहे. कारण दगडही मातीपासून झालेला आहे आणि आरसासुद्धा मातीपासून झालेला आहे. म्हणून न जाणण्यामध्ये दोन्ही सारखेच आहेत. एकाच पृथ्वीचे दोन परिणाम आहेत. एकाच माईचे दोन लेकरं आहेत. पण एकाचा रंग काळा आणि एकाचा पांढरा. हे गोरं आहे म्हणेन, हे काळं आहे. हे कसं काय झालं काळं? तर काळं कसं काय झालं म्हणजे काय सांगावं? ते झालं आता. एकाचा रंग गोरा आहे आणि एकाचा रंग काळा आहे. म्हणून एकाच आईचे दोन लेकरं आहेत. तसं एकाच पृथ्वीचे दोन आविष्कार, दगड आणि आरसा. पण दगड प्रकाश घेऊ शकत नाही आणि आरसा प्रकाश घेऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये तशी अभिव्यक्त होण्याची सोय आहे. तसं अंतःकरणामध्ये चैतन्य अभिव्यक्त होण्याची सोय आहे आणि शरीरामध्ये चैतन्य अभिव्यक्त होण्याची सोय नाही. दोन्ही पंचभूताचेच परिणाम आहेत. पण शरीर तामसी परिणाम आहे आणि अंतःकरण सात्विक परिणाम आहे. म्हणून दोन्हीमध्ये काहीच फरक नाही. ते म्हणले जमीन आसमान का फरक आहे म्हणे. जमीन आसमान का फरक? अरे जमिनीला कळत नाही ना आसमानाला कळत नाही. आमच्या दृष्टीनं दोघात फरकच नाही. का म्हणते जमीन आसमान का फरक? अरे जमिनीला कळतं का आणि आकाशाला कळतं का? मग न कळण्याच्या दृष्टीनं दोघं एकाच कुटीत बसले का नाही? ते म्हणे लई मोठा फरक आहे. कशाचा फरक आहे? हो ना, म्हणजे दिवसाला दिवस कळतो का रात्रीला रात्र कळते? रात्रीला रात्र कळत नाही, दिवसाला दिवस कळत नाही. दिवस रात्र तुम्हाला कळते तर तुम्ही दिवस आणि रात्र नाही. म्हणजे सूर्यामुळं पृथ्वीवर दिवस रात्र होतात, पण सूर्याशिवाय दिवस रात्र होत नाहीत. पण सूर्यामध्ये दिवस रात्रीचा पत्ता नाही. आलं का लक्षात? सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र होत नाहीत. आणि सूर्य म्हणजे दिवस आणि रात्र नाही आणि सूर्यात दिवस रात्र नाही. तसं शरीराशिवाय जन्म आणि मृत्यू नाही. शरीराशिवाय आहे का? शरीराला सोडून मरण आहे का? आणि शरीराला सोडून जन्म तरी आहे का? माऊलीनं सांगितलं ना, शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमरा. अर्जुना, या शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. मग हा त्याचा स्वभाव आहे. मग शरीर आकारवान आहे आणि आकाराला आकार कळत नाही हे आपल्याला कळतं. मग कुठल्याच आकाराला कुठलाच आकार कळत नाही आणि सगळेच आकार आपल्याला कळतात. म्हणजे सगळ्या आकाराहून आपण वेगळे आहोत
असं आपल्याला आकारानं ध्यानात घेता येतं ना. आणि आकारानं ध्यानात घ्यायचं की आकाराला आकार कळत नाही आणि आकार आपल्याला कळतो म्हणजे आकाराहून वेगळे निराकार चैतन्य आपण आहोत. आता अंतकरण उपाधीमुळं व्यक्त आहोत आणि अंतकरण उपाधी संपली की अव्यक्त निराकार नाही जया आकार जेथोनी चराचर हरीशी भजे. मग आत्ता इथं आपण या उपाधीमध्ये प्रगट आहोत. शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण ही उपाधी आहे आणि या उपाधीमध्ये आपण प्रगट आहोत. जसं बल्ब होल्डर आणि बटन असलं की विद्युत प्रगट व्हायला वेळ लागत नाही, प्रकाश पडतो. मग प्रकाश बल्बचा आहे का होल्डरचा आहे का बोर्डचा आहे? प्रकाश बल्बचा नाही, होल्डरचा नाही आणि बोर्डचा सुद्धा नाही. प्रकाश विद्युतचा आहे आणि विद्युत दिसत नाही. म्हणजे तसं जाणीव ही चैतन्याची आहे आणि चैतन्य दिसत नाही. आणि हे शरीररूपी बल्ब दिसायला पण याचा उजेड पडत नाही, याला कळत नाही. कळणं याचं नाही आहे. जसं प्रकाश करणं हे बल्बचं नाही आहे. जी प्रकाश पाडायला लागली ती दिसत नाही, ती आता आहे, इथं आहे, प्रत्यक्ष आहे, पण ती दिसत नाही. ती शक्ती आहे, विद्युत शक्ती. तसं चित शक्ती आत्ता आहे, इथं आहे, प्रगट आहे, पण ती शरीरासारखी दिसत नाही. मग शरीरासारखी दिसत नाही म्हणून नाही म्हणा. नाही कसं म्हणा, हे कोणाला कळायला लागलं. आता गंमत आहे की एका घराच्या अंगणामध्ये वर्षाला एक लेकरू दिसायचं, आईबापच दिसेना. आता आईबाप दिसत नाही म्हणून नाही मानायचे का? नाही मानावं तर हे लेकरं आले कुठून? वर्षाला एक यायले अंगणात खेळायला, तर कौरक राहते घरात. जागा पुरवणं म्हणून एक एक लेकरू बाहेर खेळायला यायलं. मग ज्या अर्थी मुलं आहेत त्या अर्थी यांचे आई वडील असायलाच पाहिजे. हे अनुमान प्रमाण. हा व्यक्ती आपल्या समोर दिवसा जेवत नाही, पण ह्याची प्रकृती धष्टपुष्ट आहे आणि जसा चंद्र कलेनं वाढायला तसा सुभाष किलोनं वाढायला. याचा अर्थ काय? अनुमान प्रमाण की हा रात्री जेवत असेल एकांतात. याला काय म्हणायचं? अनुमान प्रमाण. तसं ज्या अर्थी इथं शरीर आहे, इथं श्वास आहे, इथं इंद्रिय आहेत, मन आहे, इथं सगळी व्यवस्था प्रगट आहे. याचा अर्थ इथं चैतन्य सुद्धा प्रगट आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. असं आपल्या अंतकरणामध्ये प्रगट आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. हे ज्ञान पवित्र आहे आणि सोपं आहे. हे ज्ञान जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. म्हणजे सद्गुरू काय करतात ते आपल्यासारखंच करून टाकतात. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे सद्गुरू सांगतात की तुम्ही ब्रह्मरूप आहात म्हणून जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की एकम एवम अद्वितीयम ब्रह्म पाही अनिक दुसरे काही नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे आणि याच्या वाचून सृष्टीमध्ये काहीच खरं नाही. फक्त एक ब्रह्मतत्व खरं आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे.
जसं सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी मी म्हणून जे स्फुरण होतं ना, ते माझंच प्रगट रूप आहे असं स्वतः भगवान सांगायला लागले. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. स्वतः भगवान सांगायला लागलेत की जागृतीमध्ये आणि सुषुप्तीमध्ये जे मी 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 म्हणून बुद्धीच्या तारेमध्ये स्फुरण व्हायला लागलं, तर ते माझंच प्रगट रूप आहे. म्हणजे जीव देवाचं प्रगट रूप आहे. म्हणजे जीव प्रगट देव आहे. आणि जीवानं आपलं स्वरूप ओळखायला पाहिजे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. आपुलिया मते उगीच चिखल घालवू नको रे. मग जीव प्रगट देव असताना हा देह कस काय समजायला? ह्याला भ्रांती झालेली आहे. म्हणून सद्गुरूच्या वाक्यानं आपल्याला उजळत असतं. त्यानं आपली भ्रांती बाजूला सारायला पाहिजे. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ज्यानं आपलं मन भ्रांतीतून बाजूला सारलं. कारण जे जिथं नाही ते तिथं वाटणं, यालाच भ्रांती म्हणायची. आहे दोरीन म्हणायला सर्प, ह्याची चड्डी पिवळी झाली. आणि तसं काहीच नाही वास्तविक. यानं बॅटरी चमकवली की ते दोरीचा सुतळीचा तुकडा होता. ते म्हणलं उगत गेलो यार मी. आता तुला भ्रम झाला. मग तसं प्रत्येक जीवाला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. म्हणून भ्रमधरीसी या देहाचा विठ्ठल म्हण का रे वाचा. ह्या शरीराला आपण मी समजलेला आहे, हा भ्रम आहे. म्हणून एका भ्रमानं दुसरा भ्रम निवृत्त होईन का? कारण बालपण गेलं, मग बालपणाला मी म्हणण्याचा भ्रम गेला, पण तारुण्याला मी म्हणण्याचा भ्रम आला. म्हणजे व्हायलं काय? एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती व्हायली, पण भ्रमाला भ्रम कायमच राहिला ना. हे भ्रमाचा भोपळा तसाच चालायला लागला. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. ते चालायले टुनुक टुनुक. मग ते सुखातून निघालं की दुखावर यायला लागला. मग ते म्हणते मी दुखी आहे का? कारण फार व्यवहारामध्ये अडचणी आहेत. व्यवहारामध्ये अडचणी आहेत म्हणून परमार्थ करायला वेळ नाही. म्हणजे वेळ कुठं आहे? जिथं निश्चित अपयश आहे तिथं 100% वेळ आहे आपल्याला. आणि जिथं निश्चित यश आहे तिथं 1 तास द्यायला आपल्याला फार अडचणी यायला लागल्यात. बरोबर आहे की नाही? म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला यश आलं का अपयश आलं? आतापर्यंत तरी 100% अपयश आलेलं आहे. आणि परमार्थामध्ये कोण अपयशी ठरलं? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? कोणीच नाही ऐकिला. कारण शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. म्हणून त्यांनी हा हरिरूप होण्याचा मार्ग दाखवला. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो. नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. म्हणून उघड बोलायला लागलो बाबा की हे शरीर इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे, ते आपलं स्वरूप नाही. मग शरीरासारखी सावली नाही. शरीराला वजन आहे, शरीराला उंची आहे, शरीराला लांबी आहे, शरीराला रुंदी आहे. बरोबर. ह्याला उंची आहे 5.5 फुटाचं आहे. किती रुंद आहे ते बी सांगितलं. लांबी किती आहे तेही सांगितलं. ह्याला वजन किती आहे? 50 किलोचं. मग 50 किलोचं वजन आहे. आणि हे 50 किलोचं वजन ज्या हवेवर चालायला लागलं त्याला किती वजन आहे? त्याला वजनच नाही. बरं का? आणि ते वजन कधी टिकतं माहिती का? जर त्या वाऱ्यामध्ये उष्णता असली तर. आणि उष्णता 90 फॅरेड पाहिजे. म्हणजे सेल्सिअसमध्ये तापमान मोजलं जातं ना, डिग्री सेंटीग्रेड.
तापमान मोजायचं सुद्धा मापक आहे बरं का. डिग्री सेंटीग्रेडमध्ये उष्णता मोजल्या जाते, पाणी लिटरमध्ये मोजल्या जातं, आणि शरीर हे किती वजन किलोमध्ये मोजल्या जातं. कपडा मीटरनं मोजल्या जातो, आणि जागा स्क्वेअर फूटनं मोजल्या जाते. आणि हवा मोजण्याचं एक यंत्र आहे. मोटरसायकलच्या चाकामध्ये हवा भरायची तर ते लावतात ते. हां, पण या सगळ्या 4 भूताचा जो खेळ व्हायला लागला तो एका आकाशात व्हायला लागला. मग त्या आकाशाला कोणी मोजावं आणि कशानं मोजावं, त्याला एकक माप आतापर्यंत तरी नाही सापडलं. ह्या मोकळीला कसं मोजावं, त्याला तुम्ही नाव द्यायला लागलेत की हे घट आहे, आणि त्या घटाला जी उपाधी लागली त्या आकाशाला ते तितक्यापुरतं त्याला घटाकाश. मठाची उपाधी लागली की त्याला मठाकाश, आणि दोन्ही मठ फुडले. मग घटाकाश राहिलं का मठाकाश राहिलं का आकाशात आकाश मिसळून गेलं, ते महाकाशच होतं. पण घटाची उपाधी लागली की त्याला घटाकाश म्हणलं, आणि मठाची उपाधी लागली की त्याला मठ आकाश. मग त्याच आकाशाला नाव आलं. आणि त्या आकाशामध्ये घट आहे का मठ आहे? घट नाही मठ नाही, आपण मठ झालो. म्हणून आपल्याला वाटायलं की हे घट आकाश आणि हे मठ आकाश. तसं आपल्याला आपण ही उपाधी समजायला लागलो. म्हणजे आपण घट्ट झालो का मठ्ठ झालो? मठ्ठ झालो आपण. जय आव्हाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. मग एक भ्रम निवृत्त झाला आणि दुसरा भ्रम कायम. भ्रमाला भ्रम कायमच. सुख आलं म्हणजे त्याला मी सुखी समजायला लागलो. मग दुःख आलं की समजायला मी दुःखी. आता दुःखी मी का दुःखाला जाणणारा मी? सुखी मी का सुखाला जाणणारा मी? आणि अजून एक बारकाईनं ध्यानात घ्या की व्यवहारातलं सुख हे मित्राच्या वेशात आलेला शत्रू आहे. उघड जर शत्रू आला तर काय हरकत नाही, आपण त्याला सामोरे जाऊ. पण हे छुपे रुस्तुमय व्यवहारातलं सुख हे मित्राच्या वेशात आलेला शत्रू आहे. कारण हे सुख येतं, थोडंसं आपल्याला चैन मिळतो, पण हे संपल्यानंतर भयानक दुःख होतं. म्हणून सुख नष्ट झालं की भयानक दुःख होत असतं त्याला. आणि दुःखाला जाणणारे आणि सुखाला जाणणारे आपण सुख दुःखाहून वेगळे आहोत. तरी इथं सुख दुःखाचा भोग होतो. या शरीराला भोगायतन म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. कारण इथं काय होतो? सुख दुःखाचा भोग होतो. आणि 84 योनीमध्ये ती शिक्षा भोगायला लागलेत, ती शिक्षा भोगून कमी करायला लागलेत. आणि स्वर्गामध्ये ते स्वर्गातले जीवसुद्धा इथून येऊन गेलेले ते, पण त्यांचं काय झालं? प्रोग्रेस झाला. काय झालं त्यांचं? प्रमोशन. आणि ते प्रमोशन असं झालं की ते परत खाली येणार आहेत, परत घसरणार आहेत. ते रिटायर तर होणारच आहेत. म्हणून नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथे काळी नामाचा. म्हणून वैकुंठात सुद्धा हे आत्मसुख नाही, स्वर्गात सुद्धा हे आत्मसुख नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण हा विषय स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, ब्रह्मलोकात नाही, पाताळात नाही, राज्यसभा, लोकसभा, आमसभा कोणत्याच सभेत हा विषय होत नाही. हे फक्त संताच्या दरबारातच हा विषय होत असतो. म्हणून आजी श्रवणेंद्रिय पाहले, जे येणे गीता निधान देखिले. की आज या कानांनी मला गीतेचं निधान कळालं. कारण आज या कानांनी असे शब्द ऐकले
की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. असं आपण कल्पनासुद्धा केली होती का की न मरणं असतं? कल्पनाच केली नव्हती आपण. आणि न मरणं असतं आणि ते आपलं स्वरूप असतं अशी आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. म्हणून आजी श्रवणेंद्रिय पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीशे. न मरण्याचं आपल्याला स्वप्न तरी पडत होतं का? पण आज प्रत्यक्षात असं कळालं की मी न मरणारा परमात्मा आहे. हे गीतेचं निधान आहे, हा गीतेचा ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. कारण मी सद्गुरूच्या वचनावर, शास्त्र वचनावर श्रद्धा ठेवली आणि श्रद्धेनं हे सगळं श्रवण केलं आणि त्या श्रवणातून आपल्याला असं लक्षात आलं. कारण हे श्रवणातून घडत असतं. श्रवणाची निमिषे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही त्रिलोक्याचे स्वामी आहात असं आत्ता इथं प्रत्यक्ष आपल्याला लक्षात येत असतं की आपण काय आहोत. क्या चीज है हम, तू चीज बडी है मस्त मस्त वा. आणि खरंच आहे ना, आपल्यासारखी वस्तू आहे का तिन्ही लोकात? दाखवा. आपल्यासारखी न बदलणारी वस्तू आहे का तिन्ही लोकात? आपल्यासारखी जाणणारी वस्तू आहे का तिन्ही लोकात? नाही. म्हणून आपण यदद विलक्षण, ह्या सगळ्याहून आपण कसे आहोत? विलक्षण आहोत. जसं तांबडी गाय म्हटल्यानंतर त्या सगळ्या गायीच्या जथ्याहून ते वेगळं करून दाखवलं ना, तसं एकत्व, नित्यत्व, चेतनत्व हे सगळे लक्षण आपल्याला ह्या तांड्यातून वेगळं करून दाखवते. म्हणून आपण एक आहोत. एकत्व हे लक्षण कुठंच जुळत नाही. नित्यत्व म्हणजे न बदलणेपणा हे लक्षण कुठंच जुळत नाही आपल्याशिवाय. आणि जाणणेपणा म्हणजे चेतनत्व. एकत्व, नित्यत्व, चेतनत्व हे आपले धर्म आहेत, हा आपला स्वभाव आहे. आणि ह्या सगळ्यांचा स्वभाव बदलणं, न जाणणं, अनेक असणं हा यांचा स्वभाव आहे. म्हणून आपण पहा की शरीर आणि शरीराची सावली म्हणून शरीराला वजन आहे. आणि हे शरीर ज्या उष्णतेवर चालायला लागलं, ती उष्णता 90 डिग्री फॅरेड पाहिजे. आणि उष्णता असून जमत नाही, याच्यामध्ये रक्त पाहिजे. आणि ती किती पाहिजे? 4.5 लिटर ते 5.5 लिटर रक्त पाहिजे. आणि रक्त कमी पडलं तर मग पायाला मुंग्या येतात, वात आला म्हणते ते. हे ट्रॅफिक जाम झालं, रक्त पुढं जाईना. म्हणून हे रक्त वाहिन्यातून रक्त व्हायला पाहिजे. आणि ते रक्त ह्या शरीरामध्ये 4.5 ते 5.5 लिटर एवढं पाहिजे, तर हे बरोबर काम करतं. आणि ह्याच्यामध्ये जर उष्णता कमी अधिक झाली, देहीचा अग्नी गेला, देह नो हे चिखलू ओला, ओला चिखल आहे ते. आणि आता कसा आहे? गरम चिखल आहे. चहा कसा प्या वाटतो? गरम गरम आहे ना. म्हणजे हे शरीर आणि ह्या शरीरामधली उष्णता. म्हणून ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिताची पोखर, तुम्ही नका करू अंगीकार यांचा गा. कारण हे 6-5 इंद्रिय आणि एक मन हे काय आहेत? उंदीर आहेत. आणि ह्या शरीराला सगळं काय करायला लागलेत? पोखरून टाकायला लागलेत. कारण हे सगळं कोणाचं ऐकायला लागलेत? इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या. जसं लेकरं कोणाच्या अधीन आहेत? बायकोच्या. मालक तर वेगळेच राहिले ना. मग पत्नी कुठपर्यंत ऐकती? जोपर्यंत लेकरू बाळ होत नाही तोपर्यंत. आणि एकदा का लेकरं झाले की ते सगळ्या लेकराला घेऊन आट्या करते. ते सगळ्यावर काय करते? होल्ड करते ती. आणि मग याला क्लीन बोर्ड करते.
तसं मनानं इंद्रियाला घेऊन काय केला, आट्या केला. तुम्ही ऐका, आता याचं चलूच द्यायचं नाही आपलं. मग ती बुद्धी म्हणते बोल मी दिसणार आहे, हे म्हणतेच गुपचूप मी दिसणार आहे. बोल मी या जातीचा आहे, ते म्हणते गुपचूप कबूलच करावं लागतं की मी या जातीचा आहे. कोणाचा होल्ड आहे? मनाचा. म्हणून हे मन आता काय झालं, आपल्यापेक्षा वरचढ झालं. मग मन वरचढ व्हायला पाहिजे का कसं? आपल्याला मनच भारी झालं. आणि तुकोबरायाला मन कसं झालं? मन त्याच्या ताब्यात आहे. जसं आपण काल चिंतन केलं की मन म्हणजे एक काठोडी घोडं आहे. त्याला जशी चाल शिकवली ना तशी ते चाल शिकत असते, त्या चालीत चलत असते. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, यया मनाचे एक बा निके, जे देखिले गोडीच्या ठाया सोके, म्हणून आत्मसुखची कौतुके धावीत जायची. अर्जुना, ह्या मनाचं एक निक आहे, एक चांगलं लक्षण आहे. करे 17 खोड्या असू द्या याच्यामध्ये, पण एक लक्षण चांगलं आहे की ह्याला जी चाल शिकवली ना त्या चालीमध्ये हे चलत आहे. ह्याला जिथं लावलं नाही एकदा सवय की ते बरोबर त्याच वेळेला त्याच ठिकाणी जातं. म्हणून याला आत्मसुखाची कौतुके धावीत जायचे. म्हणून याला आत्मसुखाची काय करा, गोडी लावा. मग हे ॲटोमॅटिक त्या दिशेनं काय होतं, प्रवृत्त होत असते. म्हणून त्याला तेच विषय आठवतो. मग जसं एकदा गुपचूप खाल्ले आणि त्याचं नावच गुपचूप, कोणालाच सांगायचं नाही, गुपचूप जायचं आणि गुपचूप खायचं. त्याचं नाव काय, गुपचूप. की त्या जिभेला सवय लागते. जिव्हा लांछावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वांना. म्हणजे त्या जिभेला काय लागली, सवय लागली. तसं या मनाला काय लावायची सवय की विषय सुखापासून परावृत्त करून याला आत्मसुखाला काय करायचं, घेण्याला प्रवृत्त करायचं. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. आत्मसुख घ्या, कारण आत्मसुख हे तुमचं स्वरूप आहे. ते काही मिळवायचं थोडीच आहे आपल्याला. जे स्वहून भिन्न वस्तू असते ना ती मिळवावं लागते. आणि ती मिळवली कदाचित तरी ती टिकन का नाही टिकन याची शाश्वती नसते. कारण ती स्वहून भिन्न आहे ना. आणि स्वहून भिन्न आहे म्हणल्यावर ते मृतच आहे. कारण जे जे आपण ऐकलं आणि जे जे आपण पाहिलं ते आतापर्यंत त्याला दृष्ट आणि श्रुत म्हणतात. ते सगळं मृत आहे का अमृत आहे? मृतच आहे ना. आतापर्यंत सगळा मृताचाच अनुभव यायला ना आपल्याला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे एकाच चरणामध्ये 6 पिढ्याचा उद्धार झाला. कुठे गेले हे सगळे मसनवाड्यात? मरती